शेजारी कन्स्ट्रक्शनचं काम आहे, त्यामुळे मी व्हॉइस ओव्हरच करणार आहे आणि बोलणं शक्य नाहीये, कारण काहीच ऐकायला तुम्हाला येणार नाही. त्यामुळे त्यासाठी माफी असावी आणि धन्यवाद तुम्ही आलेला आहात व्हिडिओ पाहण्यासाठी. तर आता आपल्या व्हिडिओकडे वळूया. हे 2 प्रीमिक्स आहेत बरं का, एक व्हॅनिला फ्लेवरचं आणि एक चॉकलेट फ्लेवरचं. प्रीमिक्स बाजारामध्ये 1 किलोच्या पॅकेटमध्ये, 5 किलोच्या पॅकेटमध्ये अवेलेबल होतात. आता हे आपण व्हॅनिला फ्लेवरचं प्रीमिक्स घेतोय 1 कप. यामध्ये दुसरं आपल्याला काहीही टाकायची गरज नाहीये. थोडंसं पाणी घालायचं आणि जे मिक्सर असतं त्यानं फिरवत राहायचं. एकसारखं फिरवायचं आणि एकदम अचानक सगळंच पाणी घालून टाकायचं नाही. थोडं थोडं पाणी अंदाज घेऊनच टाकत राहायचं आणि फिरवत राहायचं. ही प्रोसेस जेवढी शांत आणि व्यवस्थित करणार तेवढाच तुमचा बेस छान फुगणार, स्पॉन्जी होणार आणि एकाच ठिकाणी असा उंचवटा वगैरे येणार नाही. त्यामुळे या गोष्टी करताना थोडेसे पेशन्स ठेवायचे. आणि मी कसं थोडंसं पाणी घालते अंदाज घेत, त्याचप्रमाणे अंदाज घेतच पाणी घालायचं आणि एकसारखं एकाच डायरेक्शनमध्ये फिरवायचं. आता हा केक करताना ना 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता आपण हे जोपर्यंत फिरवतोय ना, तर तोपर्यंत इकडं कढई गरम करायला गॅसवरती ठेवायची. 2 चमचे इथे मी तेल घातलेलं आहे. 2 चमचे तेल घातलंय आणि परत थोडंसं पाणी घालून परत थोडंसं मिक्स केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी अशा प्रकारची झालेली आहे. आता एक आपल्याला टिफिनचा डब्बा घ्यायचा आहे किंवा मग आपला कुकरचा डब्बा घ्यायचा आहे. कुकरचा डब्बा घ्या, म्हणजे मोठ्या साईजमध्ये येतो आणि अर्धा किलोचा केक परफेक्ट असा बसतो. तर त्यामध्ये 1 चमचा मी तेल घातलं आणि पूर्ण डब्याला तेलाने असं कव्हर केलेलं आहे. हातानेच कव्हर करून घ्यायचं आणि त्यामध्येच आता 2 ते 3 चमचे आपल्याला मैदा घालायचा आणि मैदा पूर्ण असा कोट करायचा आहे. व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे व्यवस्थित असा कोट करून घेतल्याच्या नंतर आपल्या केकच्या बॅटरमध्ये आणि ह्या डब्यामध्ये एक लेयर तयार होते आणि जेणेकरून आपला केक सहज बाहेर येण्यासाठी मदत होते. तर आपल्याकडे बटर पेपर वगैरे नसतो, त्याच्यामुळे हा जुगाड करायचा. आता हे व्यवस्थित असं सगळं बॅटर आपल्याला या डब्यामध्ये टाकून घ्यायचंय आणि टाकताना या प्रकारचा जर तुम्ही स्पॅच्युला वापरला ना, जो माझ्याकडे आहे सिलिकॉनचा, त्या प्रकारचा स्पॅच्युला जर यूज केला तर पूर्ण प्रीमिक्स आपलं व्यवस्थित असं डब्यामध्ये निघतं. स्टीलच्या चमच्याने वगैरे राहून जातं, त्यामुळे हा चमचा यूज करायचा आणि असा टॅप करायचा हा डब्बा, कारण त्याच्यामध्ये जे एअर बबल्स असतात उठलेले ते बसून जातात आणि त्यातली हवा निघून जाते आणि आपला केक एकसारखा स्पॉन्जी होतो. इथे कढई मी अगोदरच प्रीहीट करण्यासाठी ठेवली होती. गरम झालेली आहे कढई छान आणि एक स्टँड असं ठेवलेला आहे जे की खिसणी आहे आणि त्यामध्येच आता आपल्याला हा डबा ठेवून द्यायचा आणि वरतून पूर्णपणे झाकेल या प्रकारचीच प्लेट आपल्याला झाकायची किंवा परत झाकायची आहे. तर व्यवस्थित असं ठेवल्याच्या नंतर अगोदर कढई गरम असणं आवश्यक आहे आणि 5 मिनिटं फुल गॅसवर आणि नंतरचे 20 ते 25 मिनिटं एकदम कमी गॅसवर शिजवायचं. आता ही आहे क्रीम, जी क्रीम म्हणतात त्याला, आणि ज्या कपाने आपण पीठ घेतलं होतं प्रीमिक्स त्याच कपाने आपल्याला क्रीम पण मेजरमेंट करायची. आता हे आहे बीटर, जे आवश्यक आहे खूपच, कारण बीटरने आपल्याला क्रीम बीट करायची आहे, जी की केकवरती क्रीम असते ती. आणि इथे मी बघा ज्या कपाने प्रीमिक्स घेतलं होतं त्याच कपाने 1 कप क्रीम घेते. थोडीशी वरी घेते, कारण 3-4 वर्षानंतर मुलं माझ्या हातचा केक खाणार आहेत, त्याच्यामुळे ते खूप खुश आहेत आणि ते जास्तच खाणार, त्याच्यामुळे मी थोडी क्रीम जास्त घेतली, त्यांना खूप आवडते. आता बीटरने आपल्याला ही व्यवस्थित अशी बीट करून घ्यायची आहे क्रीम. यामध्ये 3 मोड असतात, 1, 2, 3 असे 3 मोड आहेत, म्हणजे स्पीड आहे आणि एक टर्बो मोड आहे. टर्बो म्हणजे खूप जास्त स्पीड असते. 1, 2, 3 जशी नॉर्मल थोडीशी जास्त, त्याच्यापेक्षा जास्त, खूप हाय पर्यंत पण जातं हे. तर आता इथे व्यवस्थित अशी क्रीम बीट करून घ्यायची. एकदा प्रॅक्टिस करायला लागलं ना तर या गोष्टी सहज यायला लागतात, त्याच्यामुळे अवघड काहीच नाहीये. जरी थोडंसं बघायला वाटत असेल पण खूप सोपे पद्धत करून मी सांगितली आहे. आता तुम्हाला सांगते, आपण 1 कप क्रीम घेतली होती त्याच्यापेक्षा दुप्पट इथे क्रीम झालेली आहे, पण आपली क्रीम अजिबात तयार झालेली नाहीये. आता परत आपण हिला बीट करायचं आणि ही तयार कशी झाली हे जर आपल्याला बघायचं असेल ना तर एक त्याला ट्रिक आहे. ही पूर्णपणे क्रीम तयार झाली आहे हे केव्हा कळतं, जेव्हा आपण हे पातेलं जे आहे क्रीमचं हे उलटं केल्याच्या नंतर अजिबात क्रीम खाली पडतच नाही.
बघा तुम्ही व्हिडिओमध्ये दिसतंय तर क्रीम कुठंच हलणार नाही, डुलणार नाही. तर इथे आपली व्हिप क्रीम पूर्णपणे तयार आहे, पूर्णपणे ही बीट झालेली आहे. आता इथे मी एक वाटी घेतली, त्यामध्ये 1 चमचा साखर आणि अर्धी वाटी पाणी घेतलंय. थोडं जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही 2 चमचे साखर टाका, अर्धी वाटी पाणी टाका. इथं मी 1 चमचा साखर, अर्धी वाटी पाणी घेतलं आणि ते वितळायला ठेवून दिलं. म्हणजे आपलं असंच हातानेच वितळून घ्यायचं ते चमच्याने. आता इथे बघूया आपला स्पॉन्ज तयार झालाय का नाही. परफेक्ट असा स्पॉन्ज तयार झालाय. यामध्ये एखादी टूथपिक किंवा चमचा घालून बघा आणि त्याला जर बॅटर चिटकलं नाही तर म्हणायचं आपलं केक बेक झालाय. आणि बॅटर जर चिटकलं असेल तर परत थोडंसं आणखीन गॅसवरती ठेवून द्यायचं झाकून. आता पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर केक आपल्याला असा बाहेर काढून घ्यायचा आहे बेस. बघा तुम्ही पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर इतक्या सहजरित्या छान असा स्पॉन्ज निघतो. घरी केलाय असा तुम्हाला अजिबात जाणवणार नाही. केक इतका सुंदर तयार होतो. मी एवढे केक सेल केलेले आहेत बोरीला असताना लॉकडाऊनमध्ये, पण एक कारण होतं की मी परत ऑर्डर घ्यायच्याच बंद केल्या. आता ते कारण काय आहे ते मी सांगेल एखाद्या वेळेस एखाद्या व्हिडिओमध्ये. इथे आता जो केक आपला स्पॉन्ज तयार झालाय ना, तर त्याला खाचा मारून घ्यायचा असा की जेणेकरून आपल्याला केक चे लेयर करायला सोपं जाणार आहेत. इथे मी 3 लेयर करणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला 2 खाचा मारायच्या आहे आणि पूर्णपणे असं गोल खाचा मारून घ्यायच्या 2, एक अर्धा इंचाच्या अंतरावरती. आणि जो आपली घरामध्ये रील असते तर त्या रीलच्या धाग्याने छान असं त्या खाचेमध्ये घालायचे ते दोरा आणि व्यवस्थित असा समान अंतरावर हात ठेवायचे आणि कट करून घ्यायचा आहे आपल्याला स्पॉन्ज. चाकूने करायला जाऊ नका अजिबात, कारण चाकूने मध्यभागी खड्डा पडतो आणि आपला अजिबात लेअर व्यवस्थित निघत नाहीत. कोणतीही गोष्ट परफेक्ट जमल्याच्या नंतर माणसाला खूप आनंद होतो. त्यामुळे पेशन्स ठेवायचे आणि जसा व्हिडिओमध्ये दिसतंय त्याप्रमाणेच धाग्यानेच तुम्ही स्पॉन्ज कट करा. आपला बघा आता किती सुंदर अशी लेअर पडलेली आहे आणि लेअर छान निघलेली पण आहे. आता 2 नंबरची लेअर बघा, खूप वर्ष झाले मला, पण 3-4 वर्ष झाले केक करून, त्याच्यामुळे माझे पण हात आज थरथर करत आहे. तर इथे आता अर्ध्या इंचावर असे मी 3 लेअर करून घेतल्या स्पॉन्जच्या. पायपिंग बॅग अशा मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होतात बघा आणि 1 ते 2 रुपयाला आपल्याला ही पायपिंग बॅग पडते. तर हिच्यामध्ये आपल्याला व्हिप क्रीम पूर्णपणे भरून घ्यायची आहे आणि त्यानेच आपल्याला पूर्ण केक कोट करायचा आहे, म्हणजे सोपा जाईल. डायरेक्ट स्पॅच्युल्यानं जर करायला गेलं तर नवशिक्यांना अवघड जातं. जे साखर आणि पाणीचं आपण सिरप तयार केलेलं होतं ते पूर्णपणे असं लादीवरती टाकून घ्यायचं आणि जे कडी काटा आहेत तिथे जरा जास्त टाकायचं, म्हणजे आपल्याला त्या कडक लागणार नाहीत खाताना. आणि पायपिंग बॅगमध्ये जी भरलेली होती आपण व्हिप क्रीम, त्याने असं पूर्ण व्हिप क्रीम लावून घ्यायचं केकवरती. या गोष्टी प्रॅक्टिसनं जास्त येतात आणि जास्त समजतात. माझा आत्तापर्यंतचा मी पहिला केक केला तो सुद्धा माझा वाया गेलेला नव्हता. अजिबात मी कुठलाच क्लास केलेला नाहीये, केक बेक करण्याचा नाही ना काहीच नाही. माझा गुरु म्हणजे यूट्यूब आहे आणि मी यूट्यूबवरती पाहूनच इतके केक केलेले आहेत. तुम्हाला दिसतच असतील कोपऱ्यामध्ये जे फोटोज दिलेले आहेत, हे मी सगळे केक तयार केलेले आहेत. आता हे जे येलो कलरचं दिसतंय पायनॅपल क्रश आहे ते घातलंय, कारण पायनॅपल फ्लेवरचा करावा म्हटलं केक. आता परत दुसरी लादी ठेवायची आणि प्रोसेस तीच, शुगर सिरप ओतायचं, क्रीम लावायची आणि त्यावरती परत आपल्याला जो पायनॅपल क्रश आहे तो ओतून घ्यायचा आणि जी प्रोसेस पहिली आहे तीच सेम प्रोसेस. तर इथे हे करताना ना जी क्रीम आहे ती अशी व्यवस्थित पसरवून घ्यायची स्पॅच्युल्याने आणि लगेचच साईडने सुद्धा असा स्पॅच्युला फिरवत राहायचा. जे क्रम कोट आहे ना तर ते होतं त्याने, म्हणजे जे निघलेले ब्रेडचे क्रम असतात ते मध्ये मध्ये फिनिशिंगमध्ये आपल्याला त्रास करू नये, त्याच्यामुळे क्रीम अशी सगळीकडूनच पसरून घ्यायची आणि छान असं परत तीच प्रोसेस केली आहे. आणि बघा मी क्रीम पूर्ण अशी साईडला पण लावून घेते, जेणेकरून जे निघलेले क्रम आहेत ते चिटकवून बसतात. आता ही 3 नंबरची जी लादी आहे ना तर ती आपल्याला अशी उलटी ठेवायची आहे आणि पांढरा भाग वरती ठेवायचा आहे आणि परत शुगर सिरप ओतायचं. ह्या गोष्टी करताना शुगर सिरप मग कमी पडू देऊ नका. तुम्हाला असं वाटेल की स्पॉन्ज असा फारच भिजल्यासारखा होईल का, तर अजिबात नाही. खूप छान स्पॉन्ज असा नरम राहण्यासाठी मदत होते. आता बघा मी थोडीशी क्रीम घेऊन सगळीकडे पसरून घेते, जेणेकरून जे लादीचे क्रम आहेत ते अजिबात बाहेर निघणार नाहीत.
आता सुंदर असा आपला केक तयार होणार आहे. मुलांना इतका आवडतो कारण हा ताजा केक आहे आणि मी खरंच त्यांच्यासाठीच शिकले होते केक यूट्यूबवरती. आता हा पूर्ण केक आपण व्हिप क्रीमने कव्हर करून घ्यायचा सुरुवातीला. मी जेव्हा केक शिकले होते ना तेव्हा नेमकंच लॉकडाऊन पडलं होतं आणि तेव्हा एवढे केक मी सेल केले होते आणि शिकले होते मुलांसाठी. कधी भविष्यात पण विचार केला नव्हता की एवढे केक मी सेल करेल. आणि ते नंतर मी सोडून दिलं, ऑर्डर घ्यायच्याच सोडून दिल्या मी. कारण त्याचं कारण असं होतं की जेव्हा मी केक करेल ना तर तेव्हा पोरांना केक द्यावा लागायचा आणि जवळपास रोजच्याच ऑर्डर असायच्या आणि ते रोजच केक खात होते आणि माझ्या थोड्याशा फायद्यासाठी पोरांचं खूप जास्त नुकसान होतंय असं मला वाटलं आणि त्याच्यामुळे मी ते ऑर्डर घ्यायच्याच सोडून दिल्या आणि त्यामुळे मग मी ते केकचा व्यवसायच बंद केला. आता इथे तुम्ही बघू शकता स्पॅच्युलाने छान असं आपल्याला फिरून घ्यायचंय आणि हात एकदम आल्हादी ठेवायचा बरं का. आपला हात जाग्यावरच ठेवायचा आणि फक्त जे खालचं केकचा बेसच्या खाली जो आता याला काय म्हणतात माझ्याही लक्षातून गेलंय, तेच फक्त फिरवत राहायचं. ते गोल आपोआप फिरत राहतं आणि तुमच्याकडे हे नसेल तर एखादा डब्बा घेऊन तो डब्बाच फिरवायचा, हात फिरवायचा नाही. स्पॅच्युला असा छान क्लीन करत राहायचं आणि त्याला परत अशी कोटिंग द्यायची. क्लीन केला ना स्पॅच्युला तर केक आपला असा छान क्लीन दिसतो आणि ऑलरेडी त्याला क्रीम आहे आणि त्याला फिनिशिंग देतोय आपण, तर ते अजिबात व्यवस्थित होणार नाही. जिथे जिथे आपल्याला वाटते की आवश्यकता आहे क्रीमची थोडीशी किंवा खड्डा वगैरे पडलेला आहे तर तिथे अशी व्यवस्थित थोडीशी क्रीम घ्यायची, परत लावायची म्हणजे. आणि एकाच वेळेस तुम्हाला पहिल्यांदाच सगळंच असं फिनिशिंग सोबत येईल असं नाही. पहिल्यांदा थोडीशी फिनिशिंग बिघडणार, दुसऱ्या वेळेस त्याच्यापेक्षा छान येणार, तिसऱ्या वेळेस त्याच्यापेक्षा छान, चौथ्या वेळेस पण तुमचा केक अजिबात बिघडणार नाही, वाया एकही जाणार नाही. ही प्रोसेस फॉलो करून तुम्ही केक बनवू शकतात, ही माझी फुल गॅरंटी आहे. आता हे थोडंसं आपल्या मनावर आहे गार्निशिंग कसं करायचं काय नाही. तर हे ग्लेज आहे, तर माझ्याकडे रेड कलरचा होता आणि यामध्ये काय झाले माहितीये का, मी जे कलर वगैरे आत्ता आणलेत ना तर ते थोडेसे हलके दिसत आहे मला, त्याच्यामध्ये कलर असे फ्रेश नाही आहेत. जेव्हा मी केक करत होते तेव्हा मी ऑनलाईन मागवलेले कलर केकचे, तर ते इतके फ्रेश कलर होते ना आणि इतके डार्क होते त्याच्यामुळे केक असे उठून दिसायचे. आणि हा मी आणल्याबरोबर आज पहिल्यांदाच मार्केटमधून आणलेत हे कलर. 30-40 रुपयाला एक मला वाटते डब्बी भेटली, पण त्याचे कलर अजिबात असे फ्रेश नाही आहेत. तर फ्रेश कलर बघून, चांगली क्वालिटी बघून घ्या, म्हणजे कलर छान दिसेल आणि खायला पण छान दिसेल आणि बघायला पण छान दिसेल. आता डेकोरेशन आपल्या मनावरचं आहे. इथे मी एक नोझल घेतलेला आहे, फुलासारखं आहे थोडंसं, आणि त्या नोझलने अशी डिझाईन करून घेते. डिझाईन वगैरे करणं पूर्णपणे आपल्यावर डिपेंड आहे की आपल्यामध्ये किती कलाकुसर आहे, त्याच्यावर आपण केक वगैरे व्यवस्थित असे करू शकतो. तर इथे मी अशी साधी सिंपलच डिझाईन ठेवते. ही डिझाईन मला खूप आवडते, पण जशी मला पाहिजे तशी ही झाली नाही, कारण खूप दिवस झाले, दिवस म्हणण्यापेक्षा वर्ष झाले केक हातात नाहीये, त्याच्यामुळे कदाचित असं झालं असेल. तर आता फुलं तर झाली, आता पानं काढून घेऊ. फुलं म्हणजे नाहीच, इथे राऊंड राऊंड काय केलंय मी मलाच समजत नाहीये, पण दिसायला छान दिसतंय त्याच्यामुळे जाऊ द्या. आता इथं पानं पण आपण थोडेसे काढून घेऊया बरं का. तर पानं काढण्यासाठी त्याचा पण एक नोझल येतो पानाचा पण, तर पानं वगैरे असे काढून घ्यायचे. जर तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ बघितला तर तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात येणार आहेत. फक्त व्यवस्थित बघा आणि व्हिडिओ तुम्हाला इथपर्यंत आलाय कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. एक छोटीशी फक्त लाईक करत जा, कारण खूप मेहनत असते या मागे, या व्हिडिओ करण्याच्या मागे जवळपास अर्धा दिवस गेल्यासारखा जातो. कारण केक करणं किंवा कोणताही पदार्थ तयार करणं, त्याचं एडिटिंग करणं, व्हॉइस ओव्हर करणं, खूप गोष्टी या मेहनतीच्या आहेत. जरी दिसत नसल्या तरी पण मेहनत खूप आहे. त्यामुळे फुकटचा एक फक्त लाईक करत जा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर पण करत जा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुमचा हा एक छोटीशी मदतसुद्धा आमच्यासाठी खूप मोठी मोलाची आहे. फक्त तेवढंच एक मागणं आहे की लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा. इथे आता मी व्यवस्थित असे पानं काढून घेते बघा. जेवढा आपण डेकोरेट करू केकला तेवढं कमीच वाटतं आपल्याला नेहमीच, पण कधी कधी साधा सिंपल केक सुद्धा सुंदर वाटतो. आणि इथे आता हे बॉल्स आहेत जे डेकोरेशनचेच आहेत, सिल्वर कलरचे आहेत माझ्याकडे. याच्यामध्ये गोल्डन कलर, वेगवेगळे कलर सुद्धा येतात, ब्ल्यू येतो, भरपूर येतात.
आणि यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असे डिझाईनचे जसे हे बॉल्स आहेत ना, तर तशा काड्या सुद्धा येतात, चॉकलेटचे येतात. खूप सारं डेकोरेशनचं सामान भेटतं. तुम्ही केक जिथे सामान भेटतं तिथं जर गेला तर तुम्हाला ह्या गोष्टी भेटून जातील. आता जवळपास आपला केक पूर्णपणे रेडी झालेला आहे. थोडेसे बॉल्स मी वरतून टाकते आणि हे जो स्पेस ठेवलेला आहे तिथे तुम्ही नाव टाकू शकता. आता इथे एक हॅपी बर्थडेचं लावून देते मी, काय म्हणतात आता याला. आणि छान आपला केक तयार झालेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडत असेल ना तर लाईक, शेअर, सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. फायनली आपला केक तयार झालेला आहे. मुलं खाण्यासाठी खूप आतुर आहेत, त्याच्यामुळे जास्त वेळ मी तुमच्यासोबत बोलू शकत नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आणखी नाही सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा. भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.